So today's topic is component. So we have seen what is meant by phase, what is meant by system. Okay, phase means it is the part of a system which is mechanically distinct and physically separable from other part of the system. Right? Now, what is meant by component? Read this definition carefully. It is the minimum number of independently variable and chemically distinct constituents necessary to describe the composition of each phase of the system. Okay, it is the minimum number of independently variable and chemically distinct constituents necessary to describe the composition of each phase of the system. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा केअरफुली, अंडरलाईन केलेला वर्ड बघा. इट इज द independently variables. Look at this word, independently variable. Now what is mean by independent and variable? या दोन मॅथमॅटिकल वर्ड्स आहेत. ओके, इंडिपेंडंट, इंडिपेंडंट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, इफ आय आस्क यू क्वेश्चन, आर यू फायनान्शियली इंडिपेंडंट पर्सन? आर यू अ फायनान्शियली इंडिपेंडंट पर्सन? तुम्ही फायनान्शियली स्वतंत्र आहात का? आजही तुम्हाला तुमच्या घरच्यांवरती, फॉर एक्झाम्पल वडिलांवरती पैशासाठी डिपेंडंट राहावं लागतं. कॉलेजची फी भरण्यासाठी, काही पण तुम्हाला काही खरेदी करण्यासाठी, कपडे घेण्यासाठी, वह्या पुस्तकं घेण्यासाठी यू आर डिपेंडंट ऑन युअर फादर ऑर ऑन युअर फॅमिली. सेकंड क्वेश्चन, इज युअर फादर हु इज अर्निंग डिपेंडंट ऑन यू? तुमचे वडील तुमच्यावरती पैशासाठी डिपेंडंट आहेत का? असं आहे का? धीरजकडून धीरजचे वडील म्हणले, धीरज मला आज 1000 रुपये दे, आणि धीरजने 1000 रुपये काढून दिले, असं आहे का? नो. ओके, युअर फादर इज इंडिपेंडंट फायनान्शियली ऑन यू, but you are dependent on your father. Getting this meaning of dependent and independent? Now what is mean by variable? Variable म्हणजे काय? ज्या गोष्टी कंटिन्युअसली बदलतात, चेंज होतात, त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल्स. ओके, इंडिपेंडंट व्हेरिएबल स्वतंत्रपणे जे चेंज होऊ शकतात, इंडिपेंडेंटली व्हेरिएबल जे स्वतंत्रपणे चेंज होऊ शकतात, त्याला आपण काय म्हणतो? इंडिपेंडेंटली व्हेरिएबल. पुढचा कन्सेप्ट आहे केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्युएंट्स. हा अखंड वर्ड आहे, केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्युएंट्स. केमिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल केमिकल नेचर सेपरेट करता येऊ शकते. डिस्टिंक्ट, ओके, द वर्ड डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट मीन्स we can understand, we can pursue, okay, we can see, we can observe chemically distinct constitute, or we can understand there is something different chemical. For example, solution of sugar and solution of salt, NaCl salt. How we can identify? By simple taking test. ओके, चव बघून आपण सांगू शकतो हे साखरेचं सोल्युशन आहे आणि हे मिठाचं सोल्युशन आहे. सो बोथ आर डी केमिकली डिस्टिंक्ट. ओके, केमिकल डिस्टिंक्ट कन्स्टिट्युएंट्स, घटक. ओके, त्या चवीवरून सांगू शकतो की त्याच्यामध्ये घटक काय आहेत. राईट, सो दिस इज कॉल्ड एज केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्युएंट्स necessary to describe the composition of each phase of the system. We know what is meant by phase, right? Phase means it is the substance, sorry, it is a homogeneous part of a system. होमोजिनियस, एक सारखा दिसणारा. आता हे जे पेज आहे, इथलं पेज, व्हाईट पेज, हे कसं आहे? होमोजिनियस आहे, होमोजिनियस. आय कॅन रिमूव्ह दिस पेज, आय कॅन रिमूव्ह दिस सॉलिड पार्ट्स, राईट? इट इज फिजिकली डिस्टिंक्ट, मेकॅनिकली सेपरेबल आहे, राईट? सो होमोजिनियस, तीन कंडिशन आहेत फेजच्या. फेज शुड बी होमोजिनियस, physically distinct, and mechanically separable. Three condition of phase: homogeneous, physically distinct, and mechanically separable from other part of the system. So each phase has a composition. Each phase has a composition. So this page or this pen, okay, I have this sketch pen or marker pen. This is made up from plastic, and this plastic is uniform throughout. ओके, सगळ्या बाजूने प्लास्टिक कसं युनिफॉर्म आहे. ओके, हे सिंपल पेज आहे. ओके, दिस पेज इज युनिफॉर्म थ्रू आउट. ओके, दिस इज अ होमोजिनियस थ्रू आउट, एक सारखा
होमोजिनियस म्हणजे एकसारखा आहे. फिजिकली डिस्टिंक्ट आहे, दिसू शकते मला डोळ्याला, मी फील करू शकतोय, महसूस करू शकतो मी याला, राईट. अँड इट इज सेपरेटेड फ्रॉम अदर पार्ट. इथून पेन उचलून मी दुसरीकडे ठेवू शकतो. मेकॅनिकली सेपरेबल. पेज उचलून इकडून नेऊ शकतो, फाडून पण टाकू शकतो. व्हॉट एव्हर इट इज आय कॅन डू इट. ओके, सो इट इज मेकॅनिकल सेपरेबल, होमोजिनियस आणि फिजिकली डिस्टिंक्ट. ओके, नाव लेट अस रीड द डेफिनेशन अगेन. आता आपण काय केलं, डेफिनेशन मधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. द मिनिमम नंबर ऑफ independently variables, minimum number of independently variables and chemically distinct constituents necessary to describe the composition of each phase of the system. Components are defined as minimum number of independently variables and chemically distinct constituent, किंवा तुम्ही असं म्हणू शकता chemically distinct constituents which are independently variables required to describe composition of each phase of the system is called as the component. Okay, component ची दुसरी डेफिनेशन आहे, the number of components of the system, माझ्यासोबत वाचा, the number of component of the system can be defined as the minimum number of molecular species in terms of which the composition of all the phases may be quantitatively expressed. पण एकदा वाचा, the number of component of the system can be defined as the minimum number of molecular species in terms of which the composition of all the phases may be quantitatively expressed. ठीक, नाही समजली सोडून द्या डेफिनेशन. खाली एक्झाम्पल बघा. नाव लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ वॉटर. ठीक, सो दिस इज द वॉटर इक्विलिब्रिया. Water, in the water this ice is in equilibrium with water, equilibrium with the vapors. All these three are in equilibrium. हे कसे तिन्ही कसे आहेत, इक्विलिब्रियम मध्ये आहेत. Ice is a solid phase, water is a liquid phase, and vapors, these are the gas phase. Let us, in terms of phase, let us understand this. Okay, water vapor, this is complete homogeneous phase. Liquid water, complete homogeneous phase. Solid ice complete homogeneous phase. राईट. आता आपल्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, वरच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय बघा. ओके, इंडिपेंडेंटली व्हेरिएबल अँड केमिकली डिस्टिंक्ट कॉन्स्टिट्यूएंट. आता आपण याच्या शब्दावरती फोकस करूयात, केमिकली डिस्टिंक्ट कॉन्स्टिट्यूएंट वरती फोकस करूयात. ठीक, आता आईस, जर आईसचं बघितलं तर आईस मध्ये काय केमिकल आहे, किंवा वॉटरचा कोणता केमिकल फॉर्म्युला अस्तित्वात असतो आईस मध्ये? H2O, राईट. वॉटर मध्ये H2O, पेपर्स मध्ये केमिकल कॉन्स्टिट्यूएंट काय? H2O. तिन्ही मध्ये केमिकल कॉन्स्टिट्यूएंट काय? त्या सॉलिड फेज मध्ये कुठला केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे? वॉटर. लिक्विड फेज मध्ये सुद्धा वॉटर, अँड गॅस फेज मध्ये सुद्धा H2O. ओके, तिन्ही ह्याच्यामध्ये काय H2O, म्हणजे तिन्ही फेजचं कॉम्पोजिशन जर आपण बघितलं तर या तिन्ही फेज मध्ये एकच केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. बारकाईने ऐका, तिन्ही फेज मध्ये एकच केमिकल कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे H2O हा तिन्ही फेज मध्ये आपला प्रेझेंट आहे. देर इज ओनली वन केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट इन ईच फेज. I can alternately say that I can define solid phase or I can define composition of solid phase by using single chemical constituent H2O. I can define composition of solid phase by using single chemical constituent, that is H2O. Similarly, I can define composition of liquid phase. I can define composition of liquid phase by using single chemical constituent H2O. Similarly, gas phase composition I can determine by using single H2O chemical constituents. Right? So here we can say that, just give me 1 second, there is disconnection.
Now I hope screen is completely visible to you. Is it? Screen visible? Yes, Right? Yes. Okay. yes. So sorry for disturbance. It was just wire was disconnected. So in words, let us explain that. Here, the chemical constituent or molecular species H2O, chemical constituents or molecular species H2O is same, right? It is same in above equilibrium system. Here, chemical constituent or molecular species H2O is same in above equilibrium system. Therefore, the number of component in above system is 1. Therefore, the number of component in above system is 1. Alternatively, we can say that this is the one component system. This water equilibria system, ice, water and vapor equilibria system is a one component system. Okay, पुन्हा एकदा बघा, एक्झाम्पलच्या सहाय्याने डेफिनेशन समजून घ्या. वी हॅव दिस water equilibria system. Ice is in equilibrium with water, is equilibrium in the vapor. So all these are in equilibrium with each other. Ice represents solid phase, water represent the liquid phase, and vapor represent the gas phase of the water. Composition of each phase is expressed in terms of H2O. Solid phase चा chemical constituent काय? H2O. लिक्विड फेजचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट इथं H2O च आहे. गॅस फेजचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट H2 आहे. केमिकल कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय? ती फेज कशापासून बनलेली आहे, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. Right, this is called as H2O. हा जो पेन आहे प्लास्टिक, सम ऑर्गॅनिक मटेरियल, ओके, मे बी पॉलिइथिलीन और पॉलिआयसोप्रोपिलीन, काहीतरी केमिकल आहे, युनिफॉर्म केमिकल आहे, याचं केमिकल कॉन्स्टिट्यूट आहे. ओके, या पेनच आहे. माझ्या स्किन मध्ये पण केमिकल कॉन्स्टिट्यूट आहे. कॅल्शियम बोन आहे, कॅल्शियम आहे, स्किन ऑर्गन आहे. सम केमिकल कॉन्स्टिट्यूट आर देअर प्रेझेंट्स. ओके, सो इन this phase is consist of given chemical constituents. Right, so each phase can be defined by using minimum number of chemical constituents. Each phase can be defined as minimum number of chemical constituent. आणि हे कसे आहेत? Independent आहेत. These are independent on others. Right, so in definition, now come to the definition. Read the definition once again. The minimum number of independently variables and chemically distinct constituents necessary to describe composition of each phase of the system is called as components. Right, कमीत कमी नंबर मध्ये केमिकली डिस्टिंक्ट कॉन्स्टिट्युएंट्स की जे एकमेकांवरती इंडिपेंडंट असतात. ओके, त्यांचं ठळक अस्तित्व असतं. केमिकली डिस्टिंक्ट कॉन्स्टिट्युएंट्स विच आर independent required to describe composition of each phase is called as the component. कुठल्याही फेजचं कंपोजिशन एक्सप्रेस करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कमीत कमी नंबर मध्ये लागलेले केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, कमीत कमी नंबर मध्ये लागलेले केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, याला आपण काय म्हणतो? वी कॉल दिस ॲज दी कंपोनंट्स. वी कॉल दिस ॲज दी कंपोनंट्स. ओके, क्लिअर? So once again, read the definition. Minimum number of independently variables and chemically distinct constituents required to describe composition of each phase of the system is called as the components. Second definition, the लक्षात राहिले the second टूल सुद्धा वापरू शकता. Minimum number of the number of component of the system can be defined as minimum number of molecular species in terms of which composition of all the phases may be quantitatively expressed. जी सोपी वाटते डेफिनेशन ती लक्षात ठेवा. ओके, दिस इज द इक्विलिब्रिया सिस्टम. आईस, लिक्विड अँड दी गॅस फेज. केमिकल कॉन्स्टिट्युएंट सगळ्यांमध्ये एकच राहतं, म्हणून याला आपण काय म्हणतो? वन कंपोनंट सिस्टीम. देअरफॉर वी कॉल दिस ॲज ए वन कंपोनंट सिस्टीम. नाउ लेट अस मूव फॉरवर्ड. आता दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. ओके, आता थोडं खूप बारकाईने लक्ष द्या या एक्झाम्पल मध्ये. एक थोडंसं ट्रिकी एक्झाम्पल आहे, म्हणजे तुम्हाला इथे कंपोनंटचा तुम्हाला कन्सेप्ट कळेल. ठीक. So this is the equilibrium reaction between calcium carbonate solid, calcium oxide solid, and carbon dioxide. This is a gas, right?
So this calcium carbonate, this is present in solid, calcium oxide in the solid, and calcium carbonate in a gas. So total phases किती आहेत इथे? Tell me number of phases present here. Number of phases सांगा. How many phases present here? 3. 3. Okay. Ajun, all of you are agree on number of phases is equal to 3? Yes, sir. 3. Yes, good. Nice. एक minute. So answer is right. So there are total 3 number of phases. Okay. Why there are 3 number of phases? Pooja, explain why it has 3 phases. Why it has not 2 phases? किंवा ज्याला येते त्यांनी एक्सप्लेन करा. वेळ घालू नका, सायलेन्स मध्ये वेळ घालू नका, परत लिंक तुटेल माझी. हा, एक मिनिट. लाईट गेली होती. जस्ट गिव मी सम टाइम. लाईट गेली की सगळा सेटअप डिस्टर्ब होतो. सो आय होप माय स्क्रीन इज विजिबल. येस. आणि आपण पुढे होतो. सो I had asked you one question ki why there are 3 phases. Somebody explain. सॉरी, परत थोडा प्रॉब्लेम येतोय. 12 वाजले असतील बरोबर. 12 वाजता असा प्रॉब्लेम येतो, नेटवर्क रिस्टार्ट होता. ठीक आहे. सॉरी फॉर दी connectivity issue. Now tell me why we have 3 phases. Why we not have 2 phases? Explain. तुम्हाला आवाज येतोय का माझा? येतोय. ठीक, थोडं थांबा. मी मोबाईलचं इंटरनेट जरा कनेक्ट करतो. हे जरा घरातलं वायफाय ये जा करते. हा, येस. सांगा बरं पट दिशेने. अरे चुकू दे ना. चुकल्या म्हणून काय होणार आहे? बोला ना काहीतरी. प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की इथे वैभव म्हणला की हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. स्क्रीन दिसतीये? हो. येस. आता या एक्झाम्पल मध्ये कॅल्शियम कार्बोनेट इक्विलिब्रियम विथ कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. टोटल फेजेस किती विचारले मी? आन्सर तुम्ही काय म्हणलं? 3 फेजेस आहेत. ठीक आहे. 2 का नाही आहेत? कारण सॉलिड सॉलिड आहे ना इथे. एकच फेज झाली आणि ही एक. मग 2 फेज झाल्या. एक सॉलिड, ही एक आणि ही. ओके, या दोघांची एक आणि ही एक. देर आर 2 फेजेस असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं इथे 3 फेजेस आहेत? इथे 2 फेज आहेत का 1 फेज आहे? टेल मी. प्रश्न कळला? हो सर. येस. सांगा की मग 2 आहेत का 3? 3 असणार सर, कारण पहिल्या कॅल्शियम कार्बोनेट हा केमिकल फॉर्म्युला वेगळा आहे कॅल्शियम ऑक्साईडपेक्षा. त्याच्यामुळे प्रत्येक सॉलिडची फेज वेगवेगळी असणार, त्याच्यामुळे 3 येणार. येस. सो फेज मधला रूल नंबर 1, each solid phase have किंवा each solid have independent phase. ओके, रूल नंबर 1, रिमेंबर दिस रूल. ठीक. इथे किती आपल्या 3 फेजेस आहेत. कॅल्शियम कार्बोनेट दिस 1 फेज. ओके, हा सॉलिड पूर्णतः वेगळा आहे. केमिकल कॉन्स्टिट्यूट पूर्णतः वेगळा आहे.
कॅल्शियम ऑक्साईड पूर्ण केमिकल कॉन्स्टिट्युएंट डिफरंट आहे. ओके, दो दे हॅव द सॉलिड फेजेस बट देअर केमिकल स्ट्रक्चर इज डिफरंट. ओके, and this is gas. So total there are 3 phases and here 3 chemical constituents. So आता बारकाईने जर बघितलं तर या इक्विलिब्रियमला, दिस इज द इक्विलिब्रियम एरो. ठीक, या इक्विलिब्रियम एरोला any two of the three chemical substances can be chosen to express composition of each and every phase present in the system. At equilibrium, any two of the three chemical substances can be chosen to express the composition of each and every phase present in the system. ठीक, म्हणजेच काय, द फेज कॅल्शियम कार्बोनेट ही जी फेज आहे ही आपण काय करू, इमॅजिन करू शकतो की ही कॅल्शियम कार्बोनेट इट इज कन्सिस्टेड फ्रॉम दिस 2 फेजेस, कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड फेज इज कन्सिस्टेड ऑफ calcium oxide and carbon dioxide. The phase CaCO3 can be imagined to be made up of calcium oxide and CO2. Calcium oxide and CO2. So we can say that calcium oxide and carbon dioxide, can be chosen as component of the system. ठीक, आता थोडं खाली मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये या फेजचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, ते बारकाने तुम्ही बघा. ठीक, जस्ट ऑब्झर्व इट केअरफुली. द कंपोजिशन ऑफ each phase can be expressed as, okay, composition of each phase can be expressed as, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ही जी फेज आहे ही कशापासून बनली आहे, कॅल्शियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड. जर एक्स मॉलिक्यूल असतील, सो एक्स मॉलिक्यूल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज मेड अप फ्रॉम एक्स मॉलिक्यूल ऑफ कॅल्शियम ऑक्साइड आणि एक्स मॉलिक्यूल ऑफ CO2. राईट, जर एकच मॉलिक्यूल असेल तर इथे पण एक येईल, इथे पण एक येईल. 2 कॅल्शियम कार्बोनेट मॉलिक्यूल असतील तर इथे 2 येईल, इथे पण 2 येईल. हे स्टायचियोमेट्रिक रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, स्टायचियोमेट्रिक मीन्स अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सेकंड बघा तुम्ही, कॅल्शियम ऑक्साइड. ओके, हे कॅल्शियम ऑक्साइड कशापासून बनलेलं आहे, Y molecule of calcium oxide is made up from Y molecule of calcium oxide and 0 molecule of carbon dioxide. This is a 0. Okay, this is a 0. Similarly, Z molecule of CO2 is consisted of 0 molecule of calcium oxide and Z molecule of carbon dioxide. Okay, हे दुसऱ्या कलरने लिहितो मी. So Z molecule of carbon dioxide consists of 0 molecule of calcium oxide and Z molecule of CO2. Similarly, Y molecule of calcium oxide is made up from Y molecule of CO and 0 molecule of CO2. आता याच्यावरून काय समजून घ्यायचंय बरं. ओके, why I have written this. या तिन्ही फेजेस आहेत, या तिन्ही फेजेस फक्त आणि फक्त ह्या 2 केमिकल कॉन्स्टिट्युएंट पासून बनलेले आहेत. अँड you can express these 3 phases quantitatively in terms of calcium oxide and carbon dioxide. So I can use chemical equations to show phases of my components. I can use chemical equations or chemical constituents. I can put chemical constituent in equation form so as to define phases of my system. There are 3 phases आणि तिन्ही phases या 2 केमिकलच्या साहाय्याने, केमिकल कॉन्स्टिट्युएंटच्या साहाय्याने मी काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. सो I can say that components of given equilibrium system, which equilibrium system, this calcium carbonate equilibrium with calcium oxide and carbon dioxide. So number of component in this phase is equal to 2. Okay, so we will take 1 minute break and I will resume within a 1 minute.
बरं, या एक्झाम्पल मध्ये काही प्रॉब्लेम असेल ना तर विचारा मला, तुम्ही प्रश्न विचारा. तर वन मोर टाइम एक्सप्लेन करा ना. ओके, थोडा आवाज येतोय. आय विल एक्सप्लेन, जस्ट वेट फॉर सम टाइम. आता पुन्हा बारकाईने बघा, पहिल्यापासून परत बघूयात. ठीक, खूप लक्ष द्या, खूप. बाकी सगळं काय तुमचे असण्या डोक्यामध्ये सर्व गोष्टी बाजूला ठेवा. हे कॉम्पोनंट कळलं की तुम्हाला अख्खा फेज रूल हा चॅप्टर कळला. कॉम्पोनंट एकदा व्यवस्थित कळलं की तुम्हाला फेज रूल चॅप्टर 100% कळला. फेज एवढं फेज लगेच समजते, पण कॉम्पोनंट समजायला थोडं अंडरस्टँडिंग लागते. ठीक, आता कॉम्पोनंट म्हणजे काय, मी काय म्हटलंय, कॉम्पोनंट मध्ये सर्वात महत्वाचा शब्द आहे केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्यूएंट. केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्यूएंट नेसेसरी टू डिस्क्राईब कंपोजिशन ऑफ ईच फेज. ओके, हे महत्वाचे शब्द आहेत. केमिकली डिस्टिंक्ट कन्स्टिट्यूएंट्स नेसेसरी किंवा रिक्वायर्ड टू डिस्क्राईब कंपोजिशन ऑफ ईच फेज ऑफ द सिस्टम. राईट. आता केमिकल डिस्टिंक्ट कन्स्टिट्यूएंट कसे असले पाहिजेत, इंडिपेंडेंटली व्हेरिएबल असले पाहिजे, त्यांचं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. राईट. So definition, read carefully. Minimum number of independently variable and chemically distinct constituents required to describe composition of each phase of the system is called as the components. सुरुवातीला समजण्यासाठी एकच डेफिनेशन लक्षात ठेवा, खालची डेफिनेशन निग्लेक्ट करा. हे एकदा कळल्यानंतर मग तुम्ही सेकंड डेफिनेशन सुद्धा वापरू शकता, यूज करू शकता. मी काय केलंय, ही वॉटर इक्विलिब्रियम सिस्टम आहे, आईस, वॉटर अँड वेपर. ओके, 3 फेजेस एकत्र को एक्झिस्ट आहेत, एकत्र एक्झिस्ट आहेत तिन्ही फेजेस, सॉलिड, लिक्विड आणि गॅस फेज. आईचं केमिकल कंपोजिशन काय बरं, या आईस ही जी सॉलिड फेज आहे, या फेज मध्ये थ्रू आउट केमिकल कन्स्टिट्यूट पकडला आपण तर तो आहे काय, H2O. थ्रू आउट केमिकल कन्स्टिट्यूएंट इन दिस सिस्टम इज H2O. लिक्विड फेज, याच्यामध्ये थ्रू आउट केमिकल कन्स्टिट्यूट कुठला, H2O. गॅस फेज, याच्यामध्ये केमिकल कन्स्टिट्यूट कुठला, H2O. ठीक, म्हणजे एकाच केमिकल कन्स्टिट्यूएंटच्या साहाय्याने आय कॅन डिफाईन फेज, कंप्लीट फेज किंवा कंप्लीट फेज डिफाईन करण्यासाठी मला इथे फक्त आणि फक्त एकच केमिकल कन्स्टिट्यूएंट लागतोय. पूर्ण सॉलिड फेज डिफाईन करण्यासाठी आय नीड ओनली अँड वन केमिकल कन्स्टिट्यूएंट्स, की जो इतरांवरती इंडिपेंडंट आहे, इतरांवरती इंडिपेंडंट आहे. राईट. लिक्विड फेज सुद्धा एकच केमिकल कन्स्टिट्यूएंट लागतोय, गॅस फेज एकच केमिकल कन्स्टिट्यूएंट लागतोय. सो आय कॅन से दॅट chemical constituents or molecular species H2O is same in above equilibrium system. So I can say that the component of my system is here 1. So this is a one component system. This equilibrium system is a one component system, right? So equilibrium system ला इथे काय वापरू शकतो आपण, C म्हणजे काय, मगाशी आपण सांगितलं होतं. So here C is equal to 1. कॅपिटल C इक्वल टू 1. C म्हणजे काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स. C इक्वल टू 1. आता पुढचं एक्झाम्पल घेऊयात. हे एक्झाम्पल समजण्यासाठी थोडं लॉजिकल अंडरस्टँडिंग पाहिजे. बऱ्याचदा आपण गल्लत करतो ते समजण्यामध्ये. ठीक, आता हे कॅल्शियम कार्बोनेटचं एक्झाम्पल आहे. कॅल्शियम कार्बोनेट हे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड यापासून बनलेलं आहे. ठीक, दिस इज अ सॉलिड, इंडिपेंडंट फेज आहे, केमिकली इंडिपेंडंट आहे. कॅल्शियम ऑक्साईड कंप्लीट डिफरंट सॉलिड फेज, केमिकल इंडिपेंडंट आहे. आणि कार्बन डायऑक्साईड, दिस इज अ गॅस. राईट. आता आपण म्हणू शकतो की इथे 3 केमिकल इंडिपेंडंट फेसेस आहेत. राईट. इथे जर सिंगल एरो असता, इथे इक्विलिब्रियम एरो नसता, तर आपण म्हणू शकलो असतो की इथे काय तुमच्या
there are three different chemical constituents present simultaneously, but due to equilibrium arrow या तिन्ही फेजेस कशा असतील, एकमेकांमध्ये मिक्स असतील, एकमेकांच्या ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहेत. मग अशा केसमध्ये काय बरं लॉजिक, हे तिन्ही केमिकल कॉन्स्टिट्यूएंट हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये तुम्ही मांडू शकता का? ओके, इथे बघा खाली कॅल्शियम ऑक्साइड आय कॅन क्वांटिटेटिव्हली एक्सप्रेस ॲज calcium oxide plus carbon dioxide, right? Calcium carbonate made up of calcium oxide and carbon dioxide. Calcium oxide, Y molecule of calcium oxide consists of Y molecule of calcium oxide plus इथे O नाही, इथे 0 आहे, plus 0 molecule of carbon dioxide. Z molecule of carbon dioxide consists of 0 molecule of calcium oxide and Z molecule of CO2. सो म्हणजे या दोन केमिकल कॉन्स्टिट्यूएंटच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन वरून आपण तिन्ही फेज डिफाइन करू शकतो. दोन केमिकल कॉन्स्टिट्यूएंटच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन करून आपण दोन्ही फेज आपण डिफाइन करू शकतो, सॉरी तिन्ही फेजेस आपण डिफाइन करू शकतो. सो मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल रिक्वायर्ड इज हियर 2, राइट? इंडिपेंडेंटली व्हेरिएबल्स कॉन्स्टिट्यूएंट किती रिते? इंडिपेंडेंटली व्हेरिएबल केमिकल कॉन्स्टिट्यूएंट्स, मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल केमिकल कॉन्स्टिट्यूएंट्स is 2. Therefore, component is 2. So we can say that this equilibrium system is two component system. आपण याला असं म्हणू शकतो, this system is a two component system. मगाशी होती one component, याला आपण म्हणू शकतो two component system. आता इथे जे लास्ट इक्वेशन दिलं होतं ना, या इक्वेशनची डेफिनेशन इथे सेकंड लास्ट डेफिनेशन दिलेली, ती डेफिनेशन तुम्ही बघा, वाचा सर्वांनी, मोठ्याने वाचा. द नंबर ऑफ कॉम्पोनंट ऑफ द सिस्टम कॅन बी डिफाईन ॲज मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युलर स्पेसिस in terms of which composition of all the phases may be, yes, this is महत्वाचा word, quantitatively expressed, right? And here in this example we have expressed it quantitatively. This is a quantitative expression. Clear? Understand? I hope you have understood. कळलं का? समजलं का? येस सर. ओके, 1% तरी कळलं असेल ना? 1%. जरी नाही कळलं ना, युट्यूबला मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे, हे तुम्ही व्हिडिओ परत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघा, रिवाइंड करून बघा. ठीक. सो पुढे आपण जाऊयात. आजच्या लेक्चरची शेवटची कन्सेप्ट, डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक. F, it is shown by letter capital F. Definition वाचा सर्वांनी. The minimum number of independent variables required to define remaining variable of the system is called as degree of freedom. Minimum number of independent variable required to define remaining variable of the system is called as degree of freedom. एक्झाम्पलच्या साहाय्याने समजून घेऊयात, मग तुम्हाला डेफिनेशन समजेल. आता एक्झाम्पल बघा, कुठलीही जी फेज असते ती फेज डिफाईन करण्यासाठी आपल्याला काही इंटेन्सिव्ह व्हेरिएबल लागतात. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय? देर आर टू प्रॉपर्टीज, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते? एक्सटेंट ऑर द अमाऊंट ऑफ मॅटर. आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द इंटरनल स्ट्रक्चर्स or internal properties. For example, temperature, pressure, entropy, concentration, density, refractive index, surface tension, etc. All ह्या प्रॉपर्टी कशा तुमच्या इंटेन्सिव्ह व्हेरिएबल ह्या प्रॉपर्टी आहेत. किंवा याला आपण काय म्हणूयात? पॅरामीटर म्हणूयात. मग अशी व्हेरिएबल शब्द आला होता, तर आता ते पॅरामीटर म्हणूयात, इंटेन्सिव्ह पॅरामीटर्स. ठीक आहे. कुठलीही फेज डिफाईन करण्यासाठी यापैकी आपल्याला एखादी गोष्ट लागते किंवा एक पेक्षा जास्त गोष्टी लागतात. मग मिनिमम नंबर म्हणजे कमीत कमी किती पॅरामीटरच्या सहाय्याने आपण फेज डिफाईन करू शकतो, त्याला काय म्हणतो? डिग्री ऑफ फ्रीडम. कमीत कमी मिनिमम नंबर ऑफ, कमीत कमी यातले आपल्याला व्हेरिएबल किती लागतात, मिनिमम नंबर ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. हे सगळे कसे आहेत? इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत, याचं स्वतःच अस्तित्व आहे.
राईट. याच्या साह्याने आपण फेज डिफाईन करू शकतो. हाऊ मेनी किंवा मिनिमम नंबर ऑफ these parameters, intensive parameters we require to define a phase of a given system, then it is called as a degree of freedom. It is called as degree of freedom, F. Okay. आता जर ही व्हॅल्यू F ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, नॉन व्हॅरियंट सिस्टम. F ची व्हॅल्यू 1 असेल तर इट इज कॉल्ड एज मोनो व्हॅरियंट सिस्टम. 2 असेल बाय व्हॅरियंट, 3 असेल ट्राय व्हॅरियंट सिस्टम. ट्राय व्हॅरियंट सिस्टम. नाव लेट अस अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. हे नाही कळलं सोडून द्या, एक्झाम्पल वरती या आता. ठीक आहे. आता माझ्याकडे गॅस आहे. ओके, आय हॅव अ गॅस ऑफ मास m. ठीक, टेक अ सर्टन गॅस विच हॅव द मास m. ठीक, आता आपल्याला माहिती आहे गॅस ऑबेज विच इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन. ओके, व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? PV is equal to nRT. PV is equal to nRT. This is my ideal gas equation. This P stands for pressure, V stands for volume, N stands for the number of moles, R the molar gas constant, and T stands for the temperature. ठीक, आता या केस मध्ये यू ऑब्झर्व केअरफुली, this pressure and temperature are independent variables. This pressure and temperature are independent variable. बारकाईने लक्ष द्या. राईट. टेम्परेचर बदललं तर काय होतं? प्रेशर चेंज होतो. सिमिलरली व्हॉल्यूम सुद्धा चेंज होतो. टेम्परेचर बदललं, दिस टू क्वांटिटीज, सो हियर आर थ्री, ओनली टू इंटेन्सिव्ह पॅरामीटर्स. प्रेशर, two independent intensive parameters are there. If I change temperature independently, pressure and volume also changes. ओके, कुठलाही एक पॅरामीटर बदलल्यानंतर बाकी सगळे पॅरामीटर बदलतात. ओके, तर त्याला काय म्हणायचं? इंडिपेंडंटली व्हेरिएबल्स, इंडिपेंडंट इंटेन्सिव्ह पॅरामीटर. नाव इकडे या बरं. इफ आय चेंज प्रेशर, देन व्हॉल्यूम एज वेल एज टेम्परेचर चेंजेस. If I change pressure, then volume and temperature also changes. आता व्हॉल्यूम घेतला तर मला सांगा, जर व्हॉल्यूम मी बदलला तर काय होईल? फार फार तर प्रेशर बदलेल, पण टेम्परेचर बदलणार आहे का? नाही. ओके, सो दिस इज नॉट द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. राईट. म्हणजे समजून काय घ्यायचंय, कुठलाही एक पॅरामीटर जर बदलला असता, अख्ख्या सिस्टम मध्ये बदल होतो, अख्ख्या फेज मध्येच बदल होतो, तर त्याला काय म्हणायचं? Independent variable. Independent variable. And this V is dependent variable. Okay, mathematics मध्ये तुम्ही कन्सेप्ट शिकला असाल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स. सो इन दिस केस वी हॅव टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. ओके, इथे मी साईडला लिहितो. वी हॅव टू variables, that is temperature and pressure. If I change them independently, all system किंवा all phase changes. संपूर्ण फेज काय होते तुमची बदलते किंवा कंपोजिशन मध्ये तुमचा चेंज येऊ शकतो. ठीक. प्रेशर बदललं, व्हॉल्यूम टेम्परेचर चेंज होतं. टेम्परेचर बदललं, प्रेशर व्हॉल्यूम चेंज होतं. पण व्हॉल्यूम बदललं तर फार फार प्रेशर बदलतो, पण टेम्परेचर बदलत नाही. Okay, remember this. So to define this system, we need two independent variable, temperature and pressure. म्हणून आपण काय म्हणू शकतो या केस मध्ये? डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू, we call this here, we can say that degree of freedom F is equal to here 2. F is equal to 2. So this is a which system? This is a bivariant system. This is a bivariant system. Bi म्हणजे दोन. आता पुढचं एक्झाम्पल घेऊयात. Let us take next example. Water equilibrium with its vapor. Okay, water is in equilibrium with its vapor. I will write example here. Water is in equilibrium with vapor.
वॉटर इज इन इक्विलिब्रियम इन वेपर्स. सो आता मला सांगा, हे जे आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल बघितले मगाशी, टेम्परेचर, प्रेशर, ओके, व्हॉल्यूम इज ऑल्सो देअर इन व्हेरिएबल, एंट्रॉपी, we need only this, concentration, C. यापैकी कुठलं पॅरामीटर लागेल? आता मला सांगा, जर मी इथे प्रेशर बदलला, इफ आय चेंज द प्रेशर, काय होईल? फक्त पेपरचं प्रमाण बदलू शकतं. ओके, ह्या इक्विलिब्रिया झालाय म्हणजे काय होईल? व्हॉट इज मीन बाय दिस वॉटर पेपर इक्विलिब्रिया? ओके, सो पेपर प्रेशर ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. जर या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, वॉटर घेतलं, इफ आय टेक वॉटर, इफ आय ऍड दी वॉटर, फेजचं पहिलं लेक्चर आठवा. ओके, तर काय होईल बरं? दिस इज दी सरफेस ऑफ द लिक्विड. ओके, दिस इज माय लिक्विड फेज. ओके, थोड्या वेळाने काय होईल? दिस वॉटर मॉलिक्यूल ऍट द सरफेस हॅव टेंडन्सी टू गो इन टू द वेपर स्टेट. म्हणजे काय होतील इथे? वॉटर मॉलिक्यूल काय होतील याचे माझे वेपर स्टेट मध्ये येतील. आणि आफ्टर सर्टन टाइम देअर विल बी द इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियम कोणामध्ये? या फेज मध्ये, आणि या फेज मध्ये काय असणार आहे? माझा इक्विलिब्रियम असणार आहे. सो दीज आर दी वेपर्स. दिस इज वेपर प्रेशर. ओके, आणि ह्या वेपर्स काय करतात? लिक्विड सरफेस वरती काय करतात? प्रेशर एक्झर्ट करतात. अमाऊंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय वेपर्स ऑफ दी लिक्विड मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज दी वेपर प्रेशर्स. या वेपर्सनी सरफेस वरती जो काही प्रेशर एक्झर्ट होतो त्याला काय म्हणतो आपण? वेपर प्रेशर असं म्हणतो. आता हा पॅरामीटर कन्सिडर करा, टेम्परेचर. ओके, लेट अस कन्सिडर दिस पॅरामीटर टेम्परेचर. If I change the temperature, if I increase the temperature, then what will be the effect? If I increase the temperature, what will the effect? More amount of molecule which present in the liquid state will go into the vapor state. So if I increase the temperature, my vapor pressure also increases. If I increase the temperature, my vapor pressure also increases. Now, if I decrease the temperature, काय होईल? पुन्हा कंडेन्सेशन ऑफ वेपर इनटू द लिक्विड फेज टेक्स प्लेस. पुन्हा वेपर प्रेशर माझा काय होईल? कमी होईल. देअर विल बी द चेंज. ओके, देअर विल बी द चेंज. जर मी प्रेशर बदलला तर काय होईल? नाउ लेट अस कन्सिडर द सेकंड फॅक्टर्स. जर प्रेशर बदलतं काय होईल? देअर विल बी द कंडेन्सेशन. आणि रिलीज केला तर काय होईल? देअर विल बी नो मच चेंज ऑन युअर सिस्टम. If I change the pressure, similarly volume, similarly entropy and the concentrations. So फक्त टेम्परेचरच्या साह्याने, आधी या केसमध्ये प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर झाला बरं का, ठीक आहे, अँड व्हॉल्यूम हा कन्सिडर. जर टेम्परेचर बदललं तर वेपर प्रेशर बदलतोय, व्हॉल्यूमही बदलतंय. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल इन वेपर फेज इज ऑल्सो चेंजेस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल इन लिक्विड फेज ऑल्सो चेंजेस. सो फक्त एकमेव टेम्परेचर हा पॅरामीटर बदलल्यामुळं, व्हेरिएबल केल्यामुळं बाकीचे सर्व पॅरामीटर काय होतात? बदलतात. म्हणजेच टेम्परेचरच्या साह्याने आय कॅन डिफाईन रिमेनिंग व्हेरिएबल. ओके, सो बाय युझिंग टेम्परेचर as independent variable, we can define remaining variables. Therefore, या केसमध्ये f is equal to 1 and we call this as monovariant system. We call this as monovariant system. Okay, so we will finish here. आता उद्या आपण फेज रूल बघूयात. नंतर डिफरन्स बिटवीन ट्रू इक्विलिब्रिया, मेटास्टेबल इक्विलिब्रिया आणि नॉन इक्विलिब्रिया ही कन्सेप्ट बघूयात. ठीक, आता इथपर्यंत जर नाही कळलं तर सो आय एम गोइंग टू अपलोड दिस व्हिडिओ ऑन यूट्यूब. यू वॉच इट अगेन अँड अगेन टिल यू अंडरस्टँड. बघून सुद्धा नाही कळलं देन यू आस्क मी, आय विल डेफिनेटली एक्सप्लेन यू. ठीक, सो उद्याचं सेशन
हे पाठीमागचे रिवाइज होऊनच होईल. कंपोनंट पासून आपण रिवाइज करणार आहोत सर्व गोष्टी पुन्हा एकदा. तुम्हाला ते सांगायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्या नोट्स काढा वैयक्तिक. नोट्स काढून अभ्यास करा. कळेपर्यंत अभ्यास करा अँड देन वी विल मीट टुमॉरो. ठीक आहे. सो वी विल क्लोज अवर सेशन टुडे. काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपला मला पाठवा टेक्स्टच्या मेसेजच्या स्वरूपात.